नमस्कार. श्री जी के प्रधान यांनी लिहिलेली आणि डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी अनुवादित केलेली साद देती हिमशिखरे ही कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. भाग पहिला. मी टेकडी चढत होतो. सगळीकडे अंधुक अंधुक दिसत होते. दिशा फाकून बराच वेळ झाला होता, परंतु धुक्याने आसमंत व्यापले असल्याने सूर्यदर्शन घडत नव्हते. सभोवतालची नीरव शांतता पसरली होती. शांत, गंभीर. दूर दूर कुठेतरी पक्ष्यांच्या कूजनाने त्या शांततेचा भंग होत होता. तेवढाच. किती कठीण होती ती चढण, पण ती चढून चालण्याचे श्रम झाल्याने इतकी झोमरी थंडी असूनही अंगभर एक गोड उबदार शिरशिरी जाणवत होती. कसल्याशा गाण्याची लकेर गुणगुणत मी गिरीशिखरावर आलोही. एव्हाना सूर्यबिंब किती वर आले होते आणि त्यामुळे आसमंत उजळून जे दृश्य समोर ठाकले होते ते इतके आल्हाददायक होते की जीव नुसता उल्हासाने फुलून आला. मनात येऊन गेले, एवढे श्रम घेतले त्याचे चीज झाले. किती सुंदर, किती नयन मनोहर. जिकडे पाहावे तिकडे सभोवतालची बर्फाच्छादित शिखरे सुवर्ण मुकुट घातल्यासारखी दिसत होती. खालच्या सपाटीवरही बर्फच बर्फ पसरले असून जिथे जिथे ते सूर्याच्या उष्णतेने वितळत होते तिथे तिथे हिरवळीची छटा अधूनमधून डोकावत होती. भोवतालचे हृदयंगम दृश्य, बालसूर्याचे ते गोजीरवाणे लाल लाल रूप, मंद शीतल वाऱ्याची झुळूक, निस्तब्ध शांतता, सारे सारे इतके आल्हाददायक होते की त्या थंडीतही मला हलके फुलके झाल्यासारखे वाटत होते. उत्साहाला जणू उधाण आले होते. त्या भरात समोर दिसणाऱ्या दुसऱ्या टेकडीवरही चढून जावे, किती मजा येईल अशा विचाराने मी 2 पावले टाकली देखील. तो पाठीमागे कुणीतरी असल्याची जाणीव झाली. जनता संपर्कापासून खूपच दूर दूर अभूतपूर्व अशा सौंदर्याचा निर्वेद अनुभव घ्यायला मी या गिरीशिखरावर आलो आहे अशी माझी कल्पना. पण त्या बेभान स्थितीत ही चाहूल लागल्याने मी एकटा नाही या जाणीवेने मी थरकलो आणि एकदम दचकून मागे पाहिले. माझ्यापासून थोड्याच अंतरावर भगवे वस्त्र परिधान केलेला एक संन्यासी उभा होता. इतके भव्य व्यक्तिमत्व मी यापूर्वी पाहिल्याचे मला आठवत नव्हते. उंचच उंच पण धिप्पाड शरीराची ठेवण, ओठ जरासे विलग होऊन स्मित फुटलेले, पण केवढे मनोहारी, अति सुंदर चेहरा, गोरी गुलाबी कांती, तेजस्वी पण सहृदयता ओसंडत आहे असे नेत्र, शक्तीचा जणू स्तोत्रच असा बलिष्ठ देह, गोऱ्या उघड्या गळ्यात रुद्राक्षमाला, तर शिरोभागी सोनेरी जटांचा मुकुट, उजव्या हातात त्रिशूळ आणि पायात खडावा. माझी स्वतःची उंची 6 फुटापेक्षा जरा जास्त असल्याने मी स्वतःला उंच समजत असे, पण माझ्यापुढे उभी असलेली मूर्ती माझ्यापेक्षा 8-10 इंचांनी जास्तच उंच होती. मी दचकून वळलो आणि स्तिमित दृष्टीने त्या संन्याशाकडे पाहत राहिलो. याची त्याला गंमत वाटली असावी असे दिसले. हुकमी पण अत्यंत मधुर आवाजात तो म्हणाला, एकही पाऊल पुढे टाकशील तर प्राणाला मुकशील. समोर दिसते आहे ती टेकडी नाही, ती प्रचंड हिमराशी आहे. त्याखाली हजारो फूट खोल अशी घडई आहे. या रस्त्याने जाऊ पाशील तर त्या गर्तेत तुझी नामोनिशाणीही राहणार नाही. या गिरी परिसराची तुला माहिती दिसत नाही आणि अशा ठिकाणी वाटाड्याशिवाय हिंडणे धोक्याचे आहे. मौज मजा करायला जाशील आणि जीव मात्र गमावून बसशील. तेव्हा शहाण्यासारखा माझ्या पाठोपाठ ये. मी तुला तुझ्या मुक्कामावर सुखरूपपणे पोचवतो. केवढ्या भयंकर संकटातून मी वाचलो या कल्पनेने मी लीन होऊन अभिवादन केले आणि म्हटले, महाशय, आपण कोणीही असा, माझा जीव वाचवल्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. माझे वाक्य ऐकताच तो संन्यासी मोठ्याने हसला. पांढऱ्या शुभ्र मोत्यांसारख्या त्या दंतपंक्ती चमकून गेल्या. अगोदरच उशीर झाला आहे, तेव्हा झपाझप पाय उचल, नाहीतर वितळणाऱ्या बर्फातून डोंगर उतरून जाणे धोक्याचे होईल, तो म्हणाला. एकही शब्द न उच्चारता मी त्याच्या पाठोपाठ चालू लागलो. उतार उतरून जाणे तसे सोपे होते, पण वितळलेल्या बर्फाने पाय घसरून केव्हा कपाळमोक्ष होईल याची भीती वाटत होती. तो अगदी सहजपणे चालला होता. धोक्याच्या वळणावर मला जपून नेत होता. असे कितीतरी अंतर चाललो असू आणि तेवढ्यात एक बर्फाच्छादित खडक समोर आला. संन्याशाने तो केव्हाच ओलांडला, मला मात्र तो ओलांडायला जरा वेळ लागला. लवकरच एका गुहेच्या तोंडापाशी आम्ही पोचलो.
त्याने हलकीशी शीळ घातली. त्याबरोबर महाभयंकर नि क्रूर दिसणारे 2 कुत्रे बाहेर आले. साधूला पाहताच माणसासारखे त्याच्या पायाशी ते नतमस्तक झाले. त्याने त्या दोन्ही धुडांना सहज नि ममतेने उचलून आपल्या बाहूत घेतले. त्याच्या शक्तीची मला कल्पनाच करता येईना. घाबरू नकोस, साधू म्हणाला. भीतीदायक दिसतात खरे हे कुत्रे, पण आहेत अगदी गरीब. त्यांच्यापासून काही अपाय नाही पोचणार कोणाला. गुहा चांगली ऐसपैस, सुंदर नि आरामशीर होती. आत चांगले उबदार वाटत होते. स्वच्छता इतकी दिसत होती की त्याकरता कुठेतरी चांगलीच मेहनत घेत असला पाहिजे असे स्पष्ट जाणवत होते. व्याघ्रांबर, मृगाजीन नि काळविटाची कातडी यांनी सर्व जमीन आच्छादलेली होती व त्यातही सौंदर्यदृष्टी दिसत होती. एका कोपऱ्यात मऊ मऊ लोकरीची पांघरुणे नीट घड्या घालून ठेवली होती. दुसऱ्या कोपऱ्यात चौकोनीस थंडीलामध्ये अग्नी धुमसत होता. वरच्या झरोक्यातून साऱ्या गुहेत उजेड पडला होता, पण कुठूनही त्यामधून बर्फ किंवा पाणी ओघळताना दिसत नव्हते. कसला तरी मंद मधुर सुवास साऱ्या वातावरणात दरवळत होता. सारे दृश्य आणि वातावरणच इतके स्वर्गीय, सुखशांती, समाधानाचे वाटत होते की नास्तिकातल्या नास्तिकालाही तेथे काहीतरी दैवी, पवित्र, असामान्य आहे असे कबूल करायला लागले असते. साधूने मला बसायला सांगितले आणि म्हटले, तू दमला आहेस, थोडी विश्रांती घे. तुला श्रमपरिहार करण्यासारखे काही मला देता येते का पाहतो. त्याने आपले हात पसरले. नि काय नाही कसे झाले मला कळले नाही. त्याने आपल्या हाताने गरमागरम दुधाचा लोटा माझ्या पुढ्यात ठेवला आणि म्हटले, एवढे दूध घे, म्हणजे तुला कसे ताजेतवाने वाटेल. गाईच्या दुधासारखी या जगात उत्साह नि शक्तिवर्धक दुसरी वस्तू नाही. मी खरोखरच थकलो होतो. मला तहान लागली होती. त्या स्थितीत गरमागरम दूध म्हणजे जे हवे ते मिळाले असे केवळ नसून जणू परमेश्वरी वरदानच वाटले. किती मधुर नि आल्हाददायक होते ते. मी ते सारे दूध प्यायलो नि रिकामा लोटा खाली ठेवला. माझ्याकडे स्मितमुद्रेने पाहत तो साधू म्हणाला, वत्सा, ही गुंफा तुझीच आहे. एके दिवशी तू येथे येणार आहेस. माझा स्वभाव जात्या फार चौकसनी बडबड्या, कुठेही बावरणारा किंवा स्वतःकडे कमीपणा पत्करून गप्प बसणारा नव्हे. पण त्या गुहेतील ते धीरगंभीरनी पवित्र वातावरण आणि साधूची मनावर पडलेली मोहिनी यामुळे मी अवाक झालो. साधू काय म्हणाला ते मला जरी समजले नाही तरीही मी त्याला उलट कोणताही प्रश्न विचारला नाही. माझ्या गोंधळलेल्या मनाचे प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटलेले त्याला दिसले की काय न कळे. तो म्हणाला, मी जे काही म्हटले याचा अर्थ आज तुला समजणार नाही, पण कालांतराने सत्य तुला आपोआप समजून येईल. घरी परतायला तुला आधीच उशीर झाला आहे, तेव्हा तुला आणखी थांबवत नाही. असे म्हणून मनुष्याला सांगतात त्याप्रमाणे त्या दोन्ही कुत्र्यांना त्याने मला टेकडीच्या खालपर्यंत सोबत करायला सांगितले. मीही उठलो. आदराने त्या साधूपुढे नतमस्तक होऊन त्याने केलेल्या उपकाराबद्दल पुन्हा आभार मानले आणि कुत्र्यापाठोपाठ गुहेबाहेर पडलो. सूर्य बराच वर आला होता. सभोवतालचे बर्फ वितळलेले होते. एका दरडीवरील निसरडी वाट टाळता टाळता पाय घसरून मी चांगलाच कोसळलो. माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली. डोळे उघडले पण सगळीकडे काळोखच काळोख दिसला. डोक्याला तर लागले नाही ना, म्हणून डोके चाचपू लागलो तर तिथे मऊ मऊ स्पर्श जाणवला. मला आश्चर्य वाटले. मी सावध झालो आणि उठून बसलो. आणि काय आश्चर्य, मी माझ्या खोलीत मऊ मऊ अंथरुणावर उबदार पांघरूण लपेटून बसलो होतो. दिवा लावून घड्याळ पाहिले तो पहाटेचे 4 वाजले होते. एकूण मला स्वप्न पडले होते. तर इतक्या लवकर उठून काय करायचे. दिवा मालवून मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण झोप येणे अशक्य होते. त्या विलक्षण तरी सुखद स्वप्नाने माझ्या डोक्यात विचारांचा कल्लोळ उसळला. त्या स्वप्नातील दृश्यांची आणि अनुभवाची संगती लावण्याचा मी तासभर प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. मी शेवटी उठलो, कपभर चहा करून प्यायलो आणि टेनिसची रॅकेट घेऊन खोलीबाहेर पडलो. जुन्या गर्भश्रीमंत खानदानी कुटुंबात माझा जन्म झाला होता. आमचे घरदार, शेतीवाडी वगैरे मिळून मोठी स्थावर आणि जंगम मिळकत होती. समाजातनी सरकार दरबारी आम्हाला मोठी मान्यता होती. जातीने ब्राह्मण आणि धर्माने आम्ही हिंदू असलो तरी सुधारक म्हणून घेण्यात आम्हाला मोठेपणा वाटत होता. आणि त्यामुळे आमच्या घरात धार्मिक सोहळे काहीही होत नसत. धर्म म्हणजे थोतांड आहे म्हणून त्याच्या नावाने केले जाणारे संस्कार आमच्या घरात घृणास्पद ठरले होते.
हिंदू समाजाच्या आणि पर्यायाने साऱ्या देशाच्या अधःपतनाला जर काही कारण असेल तर हा धर्म, त्याची ती तंत्रे, उत्सव, त्यातील जातीभेद, स्पर्शास्पर्शता, गल्ली गल्लीतली देवळे, वेड्यावाकड्या मूर्तींनी ध्याने होत, अशी आमची ठाम समजूत होती. याने असल्या वेडगळ धार्मिक समजुतीनेच आम्ही इतके नेभळे बनलो की मूठभर परकीयांना आमच्या एवढ्या प्रचंड देशाला वर्षानुवर्षे सत्तेखाली भरडता आले. एवढ्या मोठ्या जनतेला दास्यत्वाच्या शृंखलेत जखडता आले याबद्दल आमची खात्री पटली होती. त्यामुळेच की काय, माझे वडील उत्तर आयुष्यात ब्राह्मो समाजाचे सदस्य झाले होते. मला वाटते त्यांच्या मित्रमंडळींच्या संगतीने असेल किंवा त्या काळातील सुशिक्षितांची फॅशन म्हणून असेल. प्रार्थना समाजिस्थांसारखा त्यांनी कुठलासा पंथ स्वीकारला होता खरा, पण आपली पंथीय मते त्यांनी घरात कधीच आणली नाहीत. त्यामुळे मी लहानपणापासून निरीश्वरवादी, अभक्त, पाखंडी मताचा होतो. त्यामुळे पूजा अर्चा, प्रार्थना करणे किंवा देवळात वगैरे जाणे मला माहीतच नव्हते. माझे वडील सुप्रतिष्ठित वकील होते आणि माझी आई त्या काळाच्या मानाने बरीच शिकलेली, म्हणजे तिच्या लग्नाच्या वेळी कॉलेजात जाणारी अशी सुशिक्षित स्त्री होती. बापाची एकुलती एक धनाढ्य आणि सुप्रसिद्ध पित्याची लेक म्हणून फार मोठ्या संपत्तीचा वाटा आईने आपल्या लग्नाबरोबर आमच्या घरात आणला होता. माझे दोन्ही वडील बंधू कामधंद्याला लागून सुस्थिर झाले होते. सर्वात ज्येष्ठ बंधू कायदे पंडित होते, तर त्यानंतरचे दुसरे बंधू विलायतेहून जास्तीत जास्त उच्च पदवी घेऊन विख्यात भिषकवर्य म्हणून मुंबईत मान्यता पावलेले होते. माझे पुण्याच्या डेक्कन कॉलेजात 3ऱ्या वर्गात शिक्षण चालू असून मी कॉलेजच्या वसतिगृहातच राहत होतो. आमच्या घरातील सर्वांचे उच्च शिक्षण याच कॉलेजात झालेले असल्याने हे कॉलेज म्हणजे एक कुटुंबीय संस्थाच आम्ही समजत होतो. अभ्यासात मी बऱ्यापैकी विद्यार्थी होतो, पण त्यापेक्षा खेळाकडे माझे जास्त लक्ष असल्याने शिष्यवृत्त्यांपेक्षा खेळातील प्रावीण्यात मी जास्त पुढे होतो. निरनिराळ्या खेळात मी इतरांपेक्षा कितीतरी उत्तम खेळाडू म्हणून गणला जात होतो. उत्तम शरीरयष्टी, 6 फुटापेक्षा थोडी जास्त उंची, देखणे रूप, त्यातच उत्तम कुस्तीगीर व उत्कृष्ट नेमबाजी करणारा अशी माझी कॉलेजात प्रसिद्धी होती. टेनिस कोर्टवर 2 डाव खेळून मी खोलीत परतलो. न्याहारी उरकली आणि कॉलेजात गेलो. दररोज जे करत होतो तेच आजही करत होतो, पण स्वप्नात दिसलेला साधू पुरुषनी गुंफा माझ्या डोळ्यापुढून हालेच ना. आंतरविद्यालयीन क्रिकेटच्या मॅचेस जवळ आलेल्या. प्रॅक्टिस करता म्हणून संध्याकाळी क्रीडांगणावर मी हजर होणे जरूर होते, परंतु डोके दुखण्याचे निमित्त करून मी प्रॅक्टिसला गेलो नाही. प्रकृती उत्तम असूनही माझे कसल्याच कामात लक्ष लागेना, मन स्थिर होईना. तेव्हा लांबवर कुठेतरी फिरून यावे किंवा बोट मिळाली तर नदीत बोटिंगला जावे असे ठरवून मी खोलीबाहेर पडलो. नदीवर एका वळणाशी वळत होतो, तो कोणीतरी मागून हाक मारली. ती ऐकली. वळून पाहतो तो रमेश होता. जवळ येऊन तो म्हणाला, अरे क्रिकेट ग्राउंडवर तू असायचास, तो आज इकडे कुठे? काही खास काम की विशेष गाठीभेटीचे आमंत्रण? मी म्हणालो, छे रे, तसले काही नाही, आज खेळावेसे वाटेच ना. तेव्हा म्हटले, बोट असेल तर बोटिंग करावे, नाहीतर दूर दूर कुठेतरी चालत जावे झाले. यावर कॉलेजची बोट नादुरुस्त असून आणखी आठवडाभर तरी ती दुरुस्त व्हायला लागणार अशी माहिती रमेशने दिली. सर्वंट्स ऑफ इंडियामध्ये एका विख्यात साधूचे हिंदू तत्त्वज्ञानाची एकवाक्यता यावर व्याख्यान आहे. ते ऐकायला तो गावात जाणार होता. तो म्हणाला, तू जर मोकळाच असशील तर चल ना माझ्याबरोबर गावात. व्याख्यान मनोरंजक वाटले तर दोघेही बसू, नाहीतर येऊ मध्येच उठून. मी आणि रमेश दोघेही एकाच वर्गाचे विद्यार्थी होतो. त्याचा विषय होता तत्त्वज्ञान, तर माझा होता अर्थशास्त्र, इतकाच फरक. तो प्रथम श्रेणीचा विद्यार्थी होता आणि त्याला शिष्यवृत्त्याही बऱ्याच मिळालेल्या होत्या. खिलाडू स्वभाव आणि त्यात उत्तम वक्ता असल्याने कॉलेजात तो सर्वांचा आवडता होता. त्यामुळे आमच्या आवडीने विषय वेगळे असले तरी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो. नदीकाठी एकटे भटकण्यापेक्षा त्याच्या संगतीत मनाला जरा हलके वाटेल असे वाटून मी त्याच्यासह व्याख्यानाला जायचे मान्य केले. पण उगाच नाही कशाला म्हणू. स्वप्नात दिसलेला साधू पुरुष आणि आजचे व्याख्यान देणारा साधू यात काहीतरी साम्य आढळले तर तेही पाहावे, हाही विचार मनात तरळून गेल्याशिवाय मात्र राहिला नव्हता. आम्ही व्याख्यानाच्या जागी पोहोचलो. तो हॉल गच्च भरलेला होता. आम्ही कशीबशी जागा मिळवली. तेथून व्याख्याता दिसत होता व व्याख्यानही नीट ऐकायला येत होते. प्रास्ताविक, ओळख वगैरे औपचारिक भाषणे झाल्यावर स्वामीजी बोलावयास उठले.
स्वप्नात दिसलेले साधू आणि व्याख्याते यात काहीच साम्य न आढळल्यामुळे नाही म्हटले तरी माझी थोडी निराशाच झाली. ते चांगले वक्ते होते आणि त्यांची तयारीही उत्तम होती. श्रीमद शंकराचार्यांच्या संन्यास धर्माबद्दल बोलताना त्यांनी हिंदू व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाच्या विचाराचे सहज सुलभ दर्शन घडवून दिले. आधारांनी व विद्वत्ताप्रचूर भाषणाने आपल्या मुद्द्याचे सखोल विश्लेषण केले, विरोधकाचे खंडन केले. त्यामुळे आमच्यासह सर्व श्रोत्यांचे समाधान झाले. रमेश तर व्याख्यान ऐकून इतका प्रभावित झाला की ते व्याख्यान म्हणजे मोठी बौद्धिक मेजवानी वाटली त्याला. तत्त्वज्ञान हा माझा विषय नसल्याने रमेश जे काय सांगत होता ते मला सर्वच समजत होते असे नव्हे. व्याख्यान संपल्यावर रमेश आपल्या आप्तांना भेटायला गेल्याने मी एकटाच राहिलो. मनात विचाराला सिनेमाला जावे झाले. अनेक चित्रपटगृहांपर्यंत गेलो, पण कुठेही मनोरंजक चित्रपटच आढळला नाही. थिएटरच्या मालकांच्या व सर्वसामान्य प्रेक्षकांच्या चित्रपटाबद्दलच्या हलक्या फुलक्या आवडीबद्दल त्यांना शिव्या देत मी खोली गाठली. रात्रीचे 9 वाजले होते. मी खोली उघडून आत शिरलो, मात्र वसतिगृहाच्या शिपायाने धावत येऊन माझ्या हातात पिवळा लिफाफा दिला. ती तार होती. हबकलेल्या मनानेच मी अधीरतेने पाकीट फोडले. का न कळे, पण तार म्हटले की मी नेहमीच बेचैन होतो. लिफाफ्यात काय असेल आणि तेही इतक्या तातडीचे, हा विचार तर नाही ना माझ्या अस्वस्थतेचे कारण. मी सुटकेचा निश्वास टाकला. ती वडिलांची तार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते येणार असून स्टेशनवर येण्यास त्यांनी मला सांगितले होते. भोजनाची शेवटची घंटा वाजू लागल्याने मी जेवायला गेलो. मला भूक बेताचीच होती, पण माझीच वाट पाहत रमेश बसल्याचे मला आढळले. तो गावातून आला, तो थेट क्लबातच आला होता. स्वामीजींच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबद्दल तो पुन्हा माझ्याशी अतिउत्साहाने बोलत होता. खोलीत मी परतलो आणि ठरवले की लवकरच झोपी जावे, कारण आदल्या दिवशीची राहिलेली झोप मी दुसऱ्या दिवशी पुन्हा लवकर उठायचे होते. पहाटे 5 वाजण्याचा गजर लावला म्हणजे वडिलांना स्टेशनवर भेटायला वेळेवर पोचता येणार होते. दिवा मालवून अंथरुणावर आडवा होणार तोच दारावर टकटक ऐकू आली. जरा नाराजीनेच मी दार उघडले. दोघा खेळाडूंसह टीमचा कर्णधार आत घुसला. माझ्या प्रकृतीची त्याने आस्थेने चौकशी केली. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या अंतिम सामन्याबाबत अगळपगळ गप्पा मारल्या. कॉलेजच्या प्रिन्सिपॉलसकट सर्वजणांना त्या सामन्याबद्दल कुतूहल होते, कारण सामना जिंकण्याने कॉलेजच्या कीर्तीत भर पडायची होती. मी प्रॅक्टिसला न गेल्यामुळे माझ्या प्रकृतीची चौकशी करायला प्रिन्सिपॉल साहेबांनीच कर्णधाराला माझ्या खोलीत पाठवले होते. ते तिघे जाईपर्यंत झोपायला रात्रीचे 11 वाजले. झोप लागेल की नाही याबद्दल मी जरा साशंकच होतो, परंतु दिवा मालवला आणि उशी नीट करून डोके टेकले, मात्र मला गाढ झोप लागली. उठलो तो धसक्यानेच. पहाटेचे 5 वाजले होते आणि गजर चालू होता. मला इतके बरं वाटत होते आणि हुशारी वाटत होती की त्यावरूनच वाटले मला शांत झोप लागली असावी. चहा घेतला आणि स्टेशनवर जाण्याकरता वसतिगृह सोडले. सकाळच्या रामप्रहरात गावापासून दूर असलेल्या आमच्या कॉलेजजवळ स्टेशनला जायला वाहन मिळणे सोपे नव्हते. शिवाय लांबवर पायी फिरायला मला नेहमीच आवडते. वेळही होता बराच. स्टेशनावर कळले गाडीला चांगला 40 मिनिटे उशीर होणार, म्हणून नुकताच आलेला ताजा टाइम्स ऑफ इंडियाचा अंक घेण्याकरता स्टॉलवर गेलो. वर्तमानपत्राचे पैसे देत असताना स्टॉलवरच्या एका पुस्तकाकडे माझे लक्ष वेधले. मिस्टिक्स ऑफ इंडिया, भारतातील गूढवादी संत. वस्तुतः असे पुस्तक विकत घेण्याची इच्छा मला कधीच झाली नसती, कारण माझा तो विषय नाही, मला त्यात तथ्य वाटत नाही. तरीही का आणि कसे न कळे मी त्या पुस्तकाची किंमत विचारली आणि पुस्तक विकत घेतले. पुस्तकनी वर्तमानपत्र घेऊन मी माझा मोर्चा वेटिंग रूमकडे वळवला. माझ्याशिवाय कोणीच त्या जागेत नव्हते. पुण्याहून इतक्या लवकर कुठलीही गाडी सुटत नसल्याने जी वेटिंग रूम नेहमी भरलेली असते ती त्यावेळी अगदी मोकळी होती. भल्या मोठ्या वर्तुळाकार मेजावर मी वर्तमानपत्र पसरले व खुर्ची सरसावून बातम्या पाहू लागलो. वर्तमानपत्र वाचून संपले म्हणून नीट घडी करून ठेवले व पुस्तक उघडून वाचायला सुरुवात करणार तो वेटिंग रूमच्या दारात कुणीसे उभे आहेसे दिसले. गोखल्यांचा ड्रायव्हर हरी माझ्याकडे पाहून हसत होता. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मला वाटलंच होतं तुम्ही याल म्हणून. मालकाने पाठवले गाडी घेऊन तुमच्या वडिलांना आणायला, म्हणून मी आलो आहे स्टेशनवर. श्री गोखले हे माझ्या वडिलांचे बालमित्र.
पुण्यातील प्रसिद्ध वकील खोऱ्याने पैसा ओढतात अशी त्यांची वकिली धंद्यातील प्रसिद्धी. माझे वडील आणि हे एकाच कॉलेजचे विद्यार्थी. पदवीधरही बरोबरच झाले. फार कशाला, धंदा दोघांचा एकच असल्याने एकत्रितपणे काही दिवस वकिलीही केली दोघांनी, विशिष्ट मुकादम्यापासून. आम्ही लहानपणापासून त्यांना गोखले काका म्हणत असू. दोन्ही कुटुंबात घरोबा इतका की जेव्हा जेव्हा आम्ही पुण्याला येत असू तेव्हा तेव्हा निसंकोचपणे गोखल्यांकडे उतरत असू. पुण्याला जरी मी वसतिगृहात राहत होतो तरी या ना त्या निमित्ताने, विशेषतः सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडे मला जेवायला जावेच लागे. गाडीची घंटा झाली. आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो. गाडी सावकाशपणे स्टेशनात शिरली. प्लॅटफॉर्मवरील लोक उतरवायला येणाऱ्या पाहुण्याला हेरत उभे होते. माझे वडील नेहमीप्रमाणे नखशिकांत साहेबी वेशात होते. शांतपणे डब्याच्या दाराशी उभे होते. ते खाली उतरले. निहारीने त्यांचे सामान बाहेर काढले. मी नमस्कार करायला वाकलो. त्यांनी पाठीवर थोपटत माझ्या अभ्यासाची आणि प्रकृतीची चौकशी केली. माझे वडील अगदी नेहमीप्रमाणे हसतमुख होते. त्यांच्या चालण्या बोलण्यात एक तऱ्हेचा खानदानी रुबाब होता. 50शी उलटलेली होती तरी चेहऱ्यावर तेज होते, आकर्षकपणा होता. त्यामुळे या वयातही ते देखणे वाटत. बोलत बोलत आम्ही स्टेशन बाहेर पडलो. तोपर्यंत हरीने गाडी पुढे घेतली होती. आम्ही गोखल्यांच्या बंगल्याकडे निघालो. आमची गाडी बंगल्यात शिरायला नि गोखले काका सकाळचे फिरून परत यायला एकच गाठ पडली. सौ गोखल्यांसह आमच्या स्वागताला ते बंगल्याच्या दाराशीच उभे होते. वडिलांना दिवाणखान्यात सोडून मी श्रीकांत व मालतीला शोधत घरात गेलो. श्रीकांत चहा करता खालच्या मजल्यावर येण्याच्याच तयारीत होता, तर माझा आवाज ऐकून मालती हसत हसत आपल्या खोलीतून माझ्या स्वागताला बाहेर आली. आम्ही तिघेही जेवणघरात आलो. वडील मंडळी चहा फराळा करता तेथेच एकत्रित बसली होती. आम्ही तिघे एकत्रितपणे गप्पा गोष्टी करत होतो, तर वडील मंडळी आपापसात बोलत होती. गोखले यांना 2 मुलगे आणि 1 मुलगी. थोरला लंडन युनिव्हर्सिटीचा MD होण्याकरता गेला. तो तिकडेच राहिला, परत आलाच नाही. त्याचा तिकडे चांगला जम बसला होता. श्रीकांत कॉलेजात इंटरला होता, तर मालती मॅट्रिकला बसणार होती. श्रीकांत चांगला धट्टाकट्टा, उंच नीच, पण स्वभावाने अबोल होता. तो कोणाशी मिसळत नसे, हुशार होता. त्याच्या या एकांडेपणाने तो त्याच्या मित्रात तितकासा प्रिय नव्हता. त्यांना तो फार आढ्यत्यखोर वाटे. आमच्यात मात्र तो चांगला मिळून मिसळून असे. मालती प्रकृतीने सुदृढ असून लक्ष वेधून घेण्याइतकी गोड व सुंदर मुलगी होती. चांगली बोलकी, खेळकर नि मोठी आनंदी. तीही हुशार नि कलाकौशल्यात विशेष वाकबगार होती. चहा झाल्यावर वडिलांनी मला सांगितले की कोर्टाचे काम झाल्यावर ते मला वसतिगृहात येऊन भेटतील. तेव्हा गोखले काकांची अनुज्ञा घेऊन मी कॉलेजच्या वसतिगृहात परतलो. संध्याकाळी बऱ्याच उशिरा मी खोलीवर परतलो तो कळले की प्रतीक्षागृहात गोखले काका व वडील माझी वाट पाहत बसले आहेत. तिकडे मी जाणार तो समोरून तेच दोघेजण माझ्या खोलीकडे येत असलेले मला दिसले. सर्वसाधारण पालक पाहतात त्याप्रमाणे खोलीत शिरताच वडिलांनी सगळीकडे दृष्टी फेकली. दोघांनी माझ्या अभ्यासाची आणि प्रकृतीची चौकशी केली आणि माझी प्रकृती उत्तम नव्हे तर चांगली असल्याचे पाहून त्यांना समाधान वाटल्यासारखे दिसले. त्यांच्याबरोबर बाहेर पडण्याकरता मी कपडे करत होतो तेवढ्यात वडिलांनी तेथे पडलेले मिस्टिक्स ऑफ इंडिया हे पुस्तक उचलले. पुस्तकाचे नाव पाहताच वडिलांना विस्मय वाटला असावा. त्यांनी चौकशी केली की हे पुस्तक माझ्याकडे कसे? सकाळी स्टॉलवर मीच खरेदी केले असे मी म्हटल्यावर ते काहीच बोलले नाहीत. परंतु घाईघाईने मी जेव्हा म्हटले की फुरसतीच्या अभावी मी त्या पुस्तकातील एक ओळही अजून वाचली नाही, तेव्हा मात्र ते जरा हसले. आम्ही तिघेही गोखले काकांच्या मोटारीतून बरेच हिंडलो आणि त्यांच्या बंगल्यावर पोचेपर्यंत संध्याकाळचे 6 वाजले होते. जेवायला अजून खूपच वेळ होता. तेव्हा श्रीकांत घरी असणार नाही हे मी धरूनच चाललो होतो. पण व्हायोलिन वाजवीत बसलेली मालकी नक्की तिच्या खोलीत असेल याची मला खात्री होती. इतक्यात नोकराने कुणीतरी भेटायला आले आहे असे गोखले काकांना सांगितले. तेव्हा मालतीच्या शोधात मी वरच्या मजल्यावर प्रयाण केले. अपेक्षेप्रमाणे श्रीकांतवर नव्हताच व सौ गोखले घरात नसल्याने त्यांच्याकडे आलेल्या कुण्या पाहुण्याशी बोलत मालती गोखले काकांच्या खोलीत जाऊन बसली आहे असे कळले. मी सरळ श्रीकांतच्या खोलीत येऊन बसलो व जवळच पडलेले पुस्तक चाळायला सुरुवात केली. तेवढ्यात मला वडिलांच्या हाका ऐकू आल्या. मी खाली येऊन पाहतो तो आदल्या संध्याकाळी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये व्याख्यान देणारे स्वामीजी मजेत गप्पा गोष्टीत रंगलेले आढळले. माझ्या वडिलांची आणि स्वामीजींची ओळख असल्यासारखे दिसले. मला पाहताच त्यांनी स्वामीजींशी माझी ओळख करून दिली.
स्वामीजींच्या संभाषणात एक अपूर्व गोडी होती. त्यामुळे तिथे जमलेले सर्वजण विशेष लक्षपूर्वक स्वामीजी बोलत असलेले ऐकत होते. गप्पा चालल्या होत्या इकडल्या तिकडच्याच, त्यापेक्षा विशेष गंभीर चर्चा नव्हती. त्यांच्या भाषणाला आदल्या दिवशी सायंकाळी हजर होतो असे स्वामीजींना मी म्हटले, तेव्हा साहजिकपणे त्यांनी उलट प्रश्न केला की कसे काय वाटले भाषण. मी ताबडतोब उत्तरलो की तत्त्वज्ञान हा माझा विषय नसल्यामुळे त्यावर मत देण्याइतके मला काहीच समजले नाही. माझे हे उत्तर ऐकून वडिलांसह माझ्याकडे सर्वजण पाहू लागले. त्यांना माझे उत्तर अनपेक्षित नसले तरी ते ज्या तऱ्हेने दिले गेले ती तऱ्हा आवडली नसावी. तेव्हा मी माझे म्हणणे स्पष्ट करण्याकरता म्हटले, मी व्याख्यानाला गेलो होतो तो एकटाच नव्हे, तर तत्त्वज्ञानाची आवड असलेला माझा स्नेही रमेश याच्याबरोबर म्हणून व्याख्यानाला हजर होतो इतकेच. तेवढ्यात भेटायला आलेल्यांशी मुलाखत संपवून गोखले काका आत आले आणि आमच्या गप्पात येऊन मिसळले. माझ्या वडिलांनी स्वामीजींना विचारले की गूढवादाबाबत त्यांना काही अनुभव आला आहे का, आणि दैवी शक्ती म्हणून जे काही म्हणतात त्यात कितपत तथ्य आहे. त्यांनी आणखी असेही विचारले की संपूर्ण सत्याचा अनुभव घेतलेला ज्ञानी, पूर्णत्वाप्रत गेलेला पुरुष स्वामींना कधी कुठे भेटला आहे का. स्वामीजींनी माझ्याकडे पाहत पाहत म्हटले, माझ्या तरुण वयात मी संपूर्ण निरीश्वरवादी होतो. देव, ईश्वर, परमेश्वर अशी काही दैवी व अतिंद्रिय शक्ती आहे व तिची आराधना, पूजा, आळवणी वगैरे करायला हवी यावर माझा मुळीच विश्वास नव्हता. कॉलेजात एक अत्यंत हुशार म्हणून गाजलेले ते विद्यार्थी होते व MA ची पदवी मिळताच त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूकही झाली होती. परंतु अकस्मात एके दिवशी गुरुदेवांची एका पूर्णत्वाला पोचलेल्या साधू पुरुषाशी गाठ पडली आणि त्यामुळे त्यांच्या जीवनाला निराळीच कलाटणी मिळाली. स्वामीजी म्हणाले, माझे गुरु म्हणून मी त्यांची भलावण करीत नाही, परंतु ज्यांना सत्याचा साक्षात्कार झाला आहे आणि जे पूर्णत्वाला पोचले आहेत असे जे सिद्ध पुरुष तुरळकपणेच आढळतात त्यापैकी ते आहेत. अतिंद्रिय शक्ती म्हणून जिला म्हणतात अशी सिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे, पण त्याबद्दल ते स्वतः मात्र पूर्णतया उदासीनच आहेत. गुरुदेवांसारख्या सिद्ध पुरुषाने आपणाला शिष्य म्हणून मान्य केले हे केवळ माझे या जन्मीचे अतुलनीय सद्भाग्य असे मी समजतो. कारण अशा सत्पुरुषाचे शिष्यत्व मिळणे ही एक दुष्प्राप्य गोष्ट आहे. सहसा या गोष्टीला साधू पुरुष तयार असत नाहीत. स्वामीजी अविवाहित असल्याने त्यांना कसलेही मायापाश नव्हते. वयाच्या केवळ 10व्या वर्षी मायबापाचे छत्र नाहीसे झाले. जी थोडीशी माया त्यांनी मागे ठेवली होती त्यावर त्यांचे शिक्षण तरी पुरे झाले. त्यांनी संसाराचा रस्ता न धरता संन्यस्त जीवन पत्करले. त्यामुळे कुणालाच धक्का बसण्यासारखा नव्हता. गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी करायला सांगितलेली साधना करीत त्यांनी गुरु सान्निध्यात कितीतरी वर्षे घालवली. सध्या त्यामुळे त्यांचे जीवन संपूर्ण शांती सुखाचे आहे. त्यांना कसलेच पाश नाहीत, कसलीच इच्छा आकांक्षा नसल्याने सत्ता, मानमरातब, कीर्ती वा प्रावीण्य असे काही संपादन करायचे आहे, मिळवायचे आहे, आत्मसात करायचे अशीही ओढ नाही. त्यामुळे निराशा, वैफल्य किंवा तज्जन्य दुःख उत्पन्न होण्याचा प्रश्नच येत नाही. शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत शारीरिक व्याधी यायच्याच, पण त्यामुळे त्यांची मनःशांती ढळू शकत नाही. निवासस्थान नसल्याने घराची घरघर नाही, त्यामुळे सतत भ्रमंती. पुण्याला ते यापूर्वी अनेक वेळा येऊन गेले असल्याने त्यांना ओळखणारे असंख्य परिचित पुण्यात आहेत. यावेळी त्यांनी काहीतरी बोलावे असा त्यांच्या परिचितांनी आग्रह धरला, म्हणून आदल्या दिवशी त्यांचे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीत व्याख्यान झाले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने ते मुंबईला जायचे असल्याने गोखले मंडळींना भेटून जाण्याकरता ते आले होते. माझ्या वडिलांची व त्यांची गाठ इथे पडेल अशी त्यांना कल्पनाही नव्हती, पण माझी व माझ्या वडिलांची भेट झाली याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या वडिलांनी स्वामीजींना अहमदनगरला येऊन राहून जाण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. मी पुन्हा दक्षिणेत येईन तेव्हा तुमच्याकडे जरूर येईन असेही स्वामीजींनी उलट आश्वासन दिले. मी म्हटले, स्वामीजी आपली हरकत नसेल तर एक विचारतो की तुमचा देवाच्या अस्तित्वावर प्रथमतः विश्वास नव्हता, मग असे काय घडले की तुम्ही परमेश्वराचे अस्तित्व मान्य करू लागला आणि हिंदुस्थानच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चाललेल्या आपल्या भ्रमंतीचा आणि देवाच्या अस्तित्वाचा परस्पर संबंध आहे का नाही? का एका ठिकाणी स्थिर राहायचेच नाही अशी गुरुची काही आज्ञाच आहे? आपल्याला काही दैवी शक्ती खरोखरच प्राप्त झाली आहे का? तुमच्यासारखा सुशिक्षित आणि सुविद्य माणूस या गोष्टी बोलतो आहे म्हणून केवळ या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवायचा इतकेच.
तरीसुद्धा मला आपले प्रांजळपणे वाटते की आपल्या बहुमूल्य प्रज्ञेचा आणि शक्तीचा हा निव्वळ अपव्यय आहे. स्वामीजी यावर इतक्या मोठ्याने हसले की त्यांच्या पांढऱ्या शुभ्र दंतपंक्तीचे दर्शन घडल्या वाचून राहिले नाही. ते म्हणाले, हे सर्व समजायला तू अजून बच्चा आहेस. गूढवादाच्या म्हणजे मिस्टिसिझम पाठीशी 10,000वरून जास्त वर्षाची आणि तीही महान मुनिवर्यांची तपस्या उभी आहे. त्यांनी साधनेने प्रयोग करून सिद्ध केलेले हे शास्त्र आहे. हे शास्त्र कुणाच्या लहरीवर किंवा तर्कावर उभारलेले वाऱ्यावरचे इमले नव्हेत की कुणी ते काय ते न समजावून घेता सहज धुतकारून टाकावे. असे करणाऱ्यांचा तो निव्वळ दंभ आहे. सर्वसाधारणपणे सारी मानवजात आपले जीवन सुख शांती समाधानाचे कसे होईल याकरता अविश्रांतपणे धडपडत आहे. जरा डोळसपणे अवतीभोवती पहा. जिकडे तिकडे तीव्र कलह दिसतो. आपणाला स्वतःला काहीतरी व्हायला पाहिजे याकरता सारी शक्तीपणाला लावून आपली अखंड धडपड चालली आहे. ध्येयापाठी धावतो आहोत आपण. का तर काहीतरी मिळवायचे आहे, हवे आहे, आत्मसात करायचे आहे. पण ह्या धावपळीमध्ये कुठेही नावाला सुद्धा मनःशांती नाही, समाधान नाही, सुखाचा लवलेशही नाही. तेव्हा आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी नि द्रष्ट्या दार्शनिकांनी स्वानुभवाने दिलेल्या शिकवणीप्रमाणे सुख शांती समाधानाचा अनुभव घेऊ शकतो की नाही याचा जरा पूर्वग्रहदूषित दृष्टीनं नव्हे तर जास्त गंभीरपणे विचार व्हायला हवा. एखाद्या प्रश्नाचा गंभीरपणे विचारच करायचा नसला तर त्या प्रश्नाचे मूल्य आकळवायचे कसे? विचारांती अनुपयुक्तता सिद्ध झाली तर ते तत्त्वज्ञान नसून भब्बकपणा आहे, थोतांड आहे, म्हणून त्याचा जरूर निषेध करा. ते झटकून उडवून लावा. पण तुझ्यासारख्या सुशिक्षिताने तरी या गूढवादाचा मूलग्राही विचार करून जे आढळेल, अनुभवास पटेल त्याचा सर्वसामान्य जनतेच्या मार्गदर्शनाकरता प्रचार करायला हवा. या वादाचा पूर्व पक्ष, उत्तर पक्ष, अनुभवावर आधारलेल्या मतांचा मागोवा घेत करायला हवा. इतरांच्या मताचा हवाला नकोच मुळी. यावर सौ गोखले म्हणाल्या, स्वामीजी पुढच्या खेपेला याल ना तेव्हा आमच्याकडे उतरा आणि या मार्गातील तुमचे वैयक्तिक अनुभव आम्हाला सांगा. उशीर झाला होता आणि स्वामीजींनाही आणखी कुणाला भेटायला जायचे होते, म्हणून ते उठले व गोखले काकांनी हरीला हाक मारून स्वामीजींना जिथे जायचे होते तिथे सोडून येण्यास सांगितले. आम्ही सर्वजण उठलो आणि बंगल्याच्या दारात त्यांना निरोप दिला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.